हे बघा प्रसाद पण आला आहे. प्रसादचा गाईड भारी आहे भाई. एक नंबर बीच आहे. पूर्ण क्लीन आहे बघा ना, पूर्ण क्लीन आहे. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की इथे अशा रूम्स असतील. सो या गावामध्ये तुम्हाला अशा रूम्स मिळणं म्हणजे भारी आहे. म्हणजे तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल, म्हणजे या अगोदरचा व्हिडिओ जर पाहिला असेल ना, तर काल आपण देवबागमध्ये होतो. सो 4 मित्र आम्ही आलेलो, मजा मस्ती झाली. ॲक्च्युली एक मित्र जो आहे आपला त्यातला रोहन म्हणून आहे, तर त्याला काही कारणास्तव मुंबईला अर्जंट जावं लागलं. सो आम्ही काय केलं की त्याला मोपा एअरपोर्टला गोव्याला सोडून आता आम्ही रिटर्न टुवर्ड्स परत मालवण चाललेलो. सो म्हटलं की जाता जाता एक कायाकिंग ॲक्टिव्हिटी आहे वेंगुर्ल्यामध्ये. सो ती वेंगुर्ल्याची कायाकिंग ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण चाललो आहे. सो त्या ॲक्टिव्हिटीसाठी काय कॉस्ट लागते किंवा मग काय एक्सपिरियन्स असतो तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. देवबागमधून निघालो आणि देवबागमधून टुवर्ड्स आपण तारकर्ली गेलो. तारकर्लीमधून एक शॉर्टकट आहे जो चिप्पी एअरपोर्टच्या इथे येतो. तो खवणीच्या इथे आपण कायाक करणार आहोत. बघूया तर तिथे जाऊन काही कॉन्टॅक्ट निघतात का आणि मग काही कॉस्टिंग पडते, काय एक्सपिरियन्स असतो ते पण बघूया. आता आपण पोहोचलो आहे. सो लोकेशन जी आहे ती तुम्हाला मी देईनच डायरेक्ट. तुम्हाला इथे कसं यायचं ते इथे आहे ना कायाकिंग ॲक्टिव्हिटीज होतात. सो इथे वेगळे वेगळे ऑपरेटर्स आहेत. तर आता आपल्याला एक जण भेटलेत, तर ते दादा आपल्या म्हणजे तिथे आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत. सो आता चला त्यांनाच विचारूया. आता आहे ना आपण खवणेला पोचलो आहे. सो खवणे गाव आहे आणि ही खवणे नदी आहे. सो तिथेच आपल्याला कायाकिंग करायचं आहे. तर आपल्यासोबत किरण आहे. सो किरण, म्हणजे तुमचं काय कंपनी वगैरे आहे की? हां, शंभा कायाकिंग म्हणून आमचं आहे. अच्छा, ओके. हां, त्यातून आम्ही जे येतात, एक आमची बोटी आहे कायाकिंगची. ओके. एका बोटीमध्ये 2 लोकं बसतात. अच्छा. त्यामध्ये आम्ही ती राईड पूर्ण 1 तासाची होते. अच्छा. तर 1 तासामध्ये तुम्हाला आतमध्ये पॉईंट आहेत. एक गुफा आहे कांदळवनात. कांदळवन आहे, पूर्ण सफारी आहे. पुढे एक धबधबा आहे. ते आम्ही तुम्हाला सगळे पॉईंट दाखवतो. अच्छा, मग आज साधारण किती वेळ लागेल? पूर्ण 50 मिनिट नाही तर 1 तास असा पूर्ण जाऊन जातो. येऊन? हां, 1 तास अच्छा, जातोच. मग आता याच्यामध्ये आपल्याला आता म्हणजे दोघं जण एका ह्याच्यात हां, जायचं एका ना? बोटीमध्ये 2 जण जाणार. अच्छा, ओके, चालेल. आणि 1 तासात होऊन जाईल ना? 1 नक्की? तासात होऊन जाईल. म्हणजे आता आपण तर सनसेटच्या टायमाला आलोय. सो बेस्ट टाइम काय सनसेटचाच असतो की? सनसेट, मॉर्निंग. अच्छा, म्हणजे दुपारी हां, ऊन असतं तर दुपारी थोडंसं जरा ऊन असतं, त्याच्यामुळे जरा म्हणजे आम्ही हां. परफेक्ट टायमाला हो. आलोय. तर नशीब आपलं चांगलं आहे की आपण परफेक्ट टायमाला आलो. सो आता जाऊया आपण कायाक हां, करायला. जाऊया ना. अच्छा, मला अजून एक प्रश्न होता की आता सपोज आता आम्ही 3 जण आलोय, ओके. तर 3 जण असेल तर कसं काय? 3 जण आहेत. एका बोटीमध्ये 2 जातील. अच्छा, दुसऱ्या बोटीत 1 बसेल. ओके. आणि हां, ती बोट देऊ आपण. पाहिजे अच्छा. असेल तर आम्ही एक गार्ड पण देतो सोबत. ओके, म्हणजे जर जर कोणाला असेल तर? हो, तो गार्ड फ्रीमध्ये आहे. अच्छा, ओके, ओके, चालेल. मग आता आणि अजून एक होतं की आता आता हे आपण जाणार ना आतमध्ये, तर सेफ्टीचं कसं काय? कारण Safety, म्हणजे त्या माझ्या मित्राला पोहता येत नाही म्हणून. ओके. आमच्याजवळ सेफ्टी जॅकेट आहे हां. आणि ही जी म्हणजे खाडी आहे आपली, ओके. ती जास्त एवढी डीप पण नाही आहे. अच्छा. हां, आणि आमचा गाईड असतो ना, तो तुम्हाला सगळी माहिती देतो, तुमच्या सेफ्टीची काळजी घेतो. अच्छा, ओके. असं म्हणजे सगळं. आपल्यासोबत प्रसाद आहे, तर त्याला पोहता येत नाही. तर मी म्हटलं, मला तो पटकन प्रश्न आठवला. म्हटलं दुसरं तुम्ही पण कोण असेल तर पोहता येत नसेल तर ती ॲक्टिव्हिटीसाठी बरं असेल. सो चला आता जाऊया आपण. ओके, जाऊ. चालेल, चल. ऑल सेट. खाली जाऊया आता. कायाक बघा, डबल सीटर आहे, 2 सीटवाल्या आहेत तिथे. सो आपल्याला इथे हा बॅकवॉटर्स आहे, इथे जायचं आहे. या बाजूला समुद्र आहे, तर आपण नंतर जाऊच समुद्राच्या इथे. सो आता पहिलं तर कायाकिंग ॲक्टिव्हिटी जी आहे ती करून घेऊया. आपण बेस्ट टायमाला आलो आहे. सूर्य बऱ्यापैकी आता आहे, शांत झालेला आहे, तेवढं गरम पण नाही होतं. ही आपली कायाक आहे. 2 असतील ना? तू येतो माझ्याबरोबर? ओके, चालेल. असं पकडायचं. हां, राईट, ओके. डेमो चालू आहे. राईटला मारल्यावर लेफ्टला जाणार. अच्छा, लेफ्टला मारल्यानंतर राईटला जाणार. ओके. जर अडकली तर रिव्हर्स लावायची. असं आहे, ते उलटं करायचं आणि पाठीमागे पाणी खेचायचं. अच्छा, ओके. तिथेच थांबणार. ज्या दिशेने मारणार त्याच्या विरुद्ध दिशेला जाणार. चला आता निखिल पहिला जातो आहे. सो सिंगल आम्ही करतो आहे. डबलचा ऑप्शन असतो, पण मी म्हटलं की आपण एक्सपेरिमेंट नको करायला, आतमध्ये जायचं. सो निखिल आता पुढे गेला आहे, मागून प्रसाद चालला आहे. सो पहिलं पाय धुवायचे मातीमध्ये, माती नाही आली पाहिजे आतमध्ये, आणि
चला, एक्सपिरियन्स भारी आहे. म्हणजे मी कायाकिंग केलं पण असंवालं नाही केलं आहे कधी. सो बघूया आता एक्सपिरियन्स कसा. आणि आम्ही सिंगल करतो आहे, सो शूट करायला पण जरा बरं पडेल असं वाटतं आहे. बघूया, जसं जेवढं होईल तेवढं शूट करेन, बाकी एन्जॉय करायचं आपल्याला. जो काय एक्सपिरियन्स असेल तो मी तुमच्यापर्यंत पोचवेनच. आता इथून आपली राईड चालू झालेली आहे. इथे निखिल आहे, त्या बाजूला प्रसाद आहे. प्रसाद बरोबर आहे ना, छोटा गाईड आहे. तो बोलला मी येतो करून. 1 किलोमीटर होईल. अच्छा, काय नाही, पोरं मासे पण पकडत एकदम. दाखव रे. हो, कोणता आहे हा? पोकरी. सो आता 2-3 वर्ष झाली ना रे? 2 वर्ष झाली आहेत. अच्छा, हे 3रं वर्ष चालू आहे. आणि याच्याने काय होतं की इकडचे जे लोकल जे आहेत मुलं वगैरे, त्यांना चांगला रोजगार पण उपलब्ध झाला आहे. हे मला वाटतं पावसाळ्यात बंद असेल ना? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही पूर्ण ट्रेन. म्हणजे काय सेफ आहे तसं तर. आपण लाईफ जॅकेट तर घातलंच आहे, पण ज्यांना कोणाला पोहायला येत नसेल तरी पण तुम्ही बिंदास या. आपला मित्र तिकडे प्रसाद पण बघा बिंदास बसला आहे. मेन अट्रॅक्शन म्हणजे ही गुफा आहे. तर आता आपण गुफेमध्ये आलो आहे. पूर्ण सगळीकडनं कांदळवन आहेत आणि त्याच्यामधून आपण ही ॲक्टिव्हिटी करतो आहे. चला. हे बघा मागे बघा, अशी पूर्ण गुफा आहे. निखिल, प्रसाद आला काय? प्रसाद दिसत नाही. सही आहे, हे चांगला आला. कुठे येतोय का तो? हे प्रसाद, सुट्टी आहे. प्रसाद येशील ना? अच्छा, ते चालत येऊ शकतो. आता कशी लाइटिंग परफेक्ट आहे, आपण बरोबर टायमात करतोय, चांगलं दिसतंय. ते दुपारी आहे ना एकदम डोक्यावर ऊन येतं. आणि संध्याकाळच्या टायमाला आहे ना इथे बरोबर हे आहे उजेड. जमतंय. निखिल शिकतोय. उलट निखिल. माझं नाव अजिंक्य. आता मी तुम्हाला या खाडीमधील कांदळवनाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तुम्ही हे बघू शकता, ही पूर्ण कांदळवनाची झाडं आहेत आणि त्याच्या खाली मासे वगैरे असतात आपले रक्षण करण्यासाठी. किंवा ज्यावेळेस तुफान वगैरे येतं त्यावेळी ती झाडं
पाणी जास्त अडवण्याचं काम करतात, गावामध्ये शिरू देत नाही पाणी. या खाडीमध्ये पहिले अगोदर आम्ही मासेमारी करायचो. त्यानंतर आम्हाला एक असं यूट्यूबवरती असं दिसलं की कायाकिंग हा व्यवसाय जास्त चालतो केरळ त्या साईडला वगैरे. म्हणून आम्ही पहिलं बघितलं, इथे 2-3 बोट आणून बघितल्या चालेल की नाही. तेव्हा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून आम्ही जास्त बोट्स घेतल्या कायाकिंगच्या आणि ते पण चालल्या, बऱ्यापैकी चालल्या. कसं आहे मी सांगतो की कांदळवन जे आहे ना ते बेसिकली समुद्र आणि खाडी याच्या परिसरात बघायला मिळतं. सो कोकणामध्ये म्हणा किंवा आपला जो किनारपट्टी भाग आहे ना तिथे बऱ्यापैकी कांदळवन आहे. आणि कांदळवनाचं मुख्य काम जे आहे ना ते इथली जी म्हणजे बोलतात ना की पाण्याखालचं जे आहे सगळं विश्व त्यांना थोडं प्रोटेक्ट करायचं काम करतं. आणि जेव्हा कधी म्हणजे आता भरती ओहोटी असेल किंवा मग मोठं वादळ आलं तर तेव्हा काय होतं की बऱ्यापैकी आहे ना ते जे वादळापासून असेल म्हणा किंवा ओव्हरऑल सगळ्या गोष्टींपासून आहे ना ह्यांचं रक्षण करतं. सो एक प्रोटेक्टर म्हणून कांदळवन म्हणजे जे आहेत ते मानले जातात. आणि बऱ्याच ठिकाणी आता कांदळवन संवर्धन हे पण केलं जातं. सो तुम्ही जर येत आहे कधी तर ही ॲक्टिव्हिटी नक्की करा. याच्याने आहे ना काय होतं की इथली जी लोकल मुलं आहेत ती आता सध्या व्यवसायात उतरत आहेत. सो त्यांना पण एक हातभार लागतो. ते त्यांची कामधंदा जो आहे जॉब असेल म्हणा किंवा जे त्यांचं जे व्यवसाय आहे तो सांभाळून ह्या ॲक्टिव्हिटी कंडक्ट करत असतात. सो जर तुम्ही येत आहे तर आपण यांचा नंबर देतो आहे तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण थोडंसं पुढे चाललो आहे. थोडंसं आता काय झालं आहे की ओहोटी थोडी लागली आहे त्याच्यामुळे पाणी कमी झालं आहे. तर किती आतमध्ये जाता येईल माहीत नाही आहे, पण आपण नक्कीच जेवढं आतमध्ये जाता येईल तेवढं जाऊया आणि तुम्हाला पण मी दाखवतो. दमला तो. आहे जाय नाही ना. अच्छा इथून पुढे जायला लागतं का ते? 10 मिनिटाला 5-6 मिनिटं लागतील. म्हणजे फिशपॉ असा एक पॉईंट आहे. अच्छा मासे नॅचरल मासे आहेत तिथे. ओके. म्हणजे इथे मला वाटतं गोडं पाणी असेल ना थोडं वर वर वर. कसं त्यामुळे आता हे ओहोटी असल्यामुळे ना हां हां त्यामुळे आता पाणी आता आपली काय हे आतमध्ये जाऊ शकत नाही. ओके. मग जर भरतीचा टाईम असेल किंवा जसं मगाशी आपण बोललो हां मगाशी जसं आपण बोललो की डिसेंबर नंतर वगैरे. कधी पण या तुम्ही. अच्छा मग हे मेपर्यंत ॲक्टिव्हिटी चालू असते. हो. अच्छा ओके. तर आता हे बघा ना किती भारी वाटतं. दाखवतो तुम्हाला. हे बघा किती भारी वाटतं. आणि आहे ना पाणी एवढं स्वच्छ आहे ना की खालचं तळ दिसतं आहे पूर्ण. कारण आता कसं आहे बघा हे अगदी म्हणजे थोडं हात आहे ना आपला तेवढंच आता पाणी खोल आहे. तर थोडंसं अजून हाईट पाहिजे होती मग आपण पटकन आतमध्ये जाऊन येऊ शकलो असतो. आजोबा कसं वाटतंय? कसं वाटतंय? जकास. झकास ना. अरे बाजूला हे बघा आता किती लोक आले बघा. तुम्ही पण येऊ शकता. आता आपण तर रिटर्न चाललो आहे. मस्त आता सनसेट पण होईल. तर आता आपण सनसेटसाठी बीचवर जाऊया ह्याच्यानंतर. प्रसाद कुठे राहिला रे? प्रसाद भाई पैसे वसूल कुठे आहे? एकदम मागे. मस्त मस्त एकदम छान सुंदर. पैसे वसूल 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 पैसे वसूल. मालवणवर इथे येणं वर्थ आहे. वाढतीत आहे वाढतीत. सनसेट ॲक्च्युली होईल आता थोड्या वेळात. तर इथे चहा आणि भजी वगैरे मिळते. सो तिथे चाललो आहे आम्ही. थोडंसं चहा नाश्ता करूया आणि सनसेटसाठी बीचवर जाऊया. हे बघा ना इथे किती कायाक आहेत. सो तुम्हाला मी आहे ना व्हिडिओ खाली नंबर दिलेला आहे तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा. आता आमची चांगली ओळख पण झाली. एक्सपिरियन्स पण चांगला होता ना. छान होतं छान. हे बघा ना किती कायाक आहेत. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे की मी गुगल मॅपची लिंक देतो. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्ट लोकेशनवर पोचा. सो त्याचा नंबर व्हिडिओ खाली दिलेलाच आहे. आता हे बघा ना अजून पण लोक येत आहेत. बरीच लोक येतात ॲक्च्युली. इथे बघा हे बघा
ॲक्टिव्हिटी चालू आहे. आणि आता आपण इथे आहे ना थोडंसं चहा आणि नाश्ता सांगितलं आहे, भजी आणि चहा. सो ते आपण चहा नाश्ता करून घेऊया. कांदा भजी आलेली आहे. सो दोघं सिरियसली खूप आयुष्यात विचार करतात की भजी कशी खायची. पकडलीस काय? कोणती आहे ही? अरे जिवंत आहे. कशाने, कुठे पकडली? तिथे पकडली? कोणी पकडून दिली? तू पकडली? का बोलते? कोणती आहे ही? पहिल्यांदा मी जिवंत मासा हातात घेतोय. हा कोणता आहे मासा? हो गोकरी. हे घे तुझा. थँक्यू. चला इथे आता जायचं कसं? त्या साईडला पाण्यातनंच जायला लागेल. आता आहे ना खवणे बीचवर आलो आहे. सो सनसेट झाला नाश्ता करेपर्यंत. आम्हाला वाटलेलं होईल लगेच, पण ते त्यांनी आम्हाला बनवून दिली. सो विदाऊट सोडा मस्त होती कांदा भजी, प्रॉपर गावच्या ठिकाणी जशी मिळते तशी. सो आता आहे बघा ना, इथे लहान मुलं खेळत आहेत, तिथे गावातली मुलं खेळत आहेत. सो हा जो बीच आहे ना तसा लेस क्राऊडेड बीच आहे. फार कमी लोक येतात इथे. आता जी ॲक्टिव्हिटीला येतात ना, ह्या कायाकिंगमुळे काय झालं की इथे लोकांची संख्या तरी वाढली आहे. सो त्याच्याने टुरिझम वाढले आहे आणि आता होमस्टे हळूहळू होत आहेत इथे. सो तुम्ही येत आहे तर तुम्ही प्लॅन करू शकता. आता आपण तिथे जाऊया. बीच बघा ना तसा क्लीन आहे. आणि इथे आहे ना, हे बघा इथे मासेमारी केली जाते. या गावचा मुख्य व्यवसाय मासेमारीच आहे. सो इथे या सर्व बोट आहेत. इथे तयारी चालू आहे खाली जायची. सो हे बघा या असे नेट असतात, सगळं सेट करून ठेवतात. आता आपण जाऊया खाली. कधी कधी ना असं निवांत फिरायला पण बरं वाटतं. नेहमी असं धावपळ 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 त्याच्यापेक्षा असं निवांत यायचं, इथे थांबायचं. इथे ना समोर लाईट हाऊस दिसतो आहे. सो काल जे आहे आम्ही लाईट हाऊसला गेलेलो मालवणवरनं, देवबागवरून. सो देवबाग आहे ना या बाजूला आहे. तिथे मला निवती रॉक्स वगैरे दिसतं, त्याच्या पण त्या बाजूला आहे. सो लांब आहे ते, पण आपल्याला तिथून हा बीच पण दिसत होता बोटीमधून. आयडियली इथून पण जाता येईल, पण तिथून बोट आहेत. मला वाटतं निवतीवरून पण सुटतात, पण मेन ज्या आहेत त्या आपण देवबागवरनं केल्या. भाई एक नंबर बीच आहे, पूर्ण क्लीन आहे बघा ना, पूर्ण क्लीन आहे. सो कदाचित असंही असू शकतं की लोक आता फार कमी येतात म्हणून काही दिवसांनी इथे टुरिझम वाढेल. तर मग आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे काही ज्या लोकेशन्स दाखवतो तर त्याच्यासोबत एक सांगतो पण की कचरा करू नका. असे जे लोकेशन्स आहेत त्या तुम्ही या, मस्त अनुभवा आणि पुन्हा आपल्या आपल्या घरी जा. आता आम्ही थोडा वेळ ना इथे थांबणार आहे आणि मग परतीचा प्रवास चालू करणार आहोत. आता मी आहे ना या रूमच्या आतमध्ये आलो आहे आणि मला वाटलं नव्हतं इथे एवढी सुंदर रूम असेल. ॲक्च्युली आता ना काळोख झाला आहे, पण इथून डायरेक्ट तुम्हाला व्ह्यू मिळतो जो समुद्राचा आहे. मी दाखवतोच. आता हे बघा इथे आहे ना, ही जी रूम आहे ही अशा वेगळ्या वेगळ्या रूम आहेत इथे. ह्या रूमची खासियत म्हणजे मी जी रूम आहे ती दाखवत होतो त्याची खासियत म्हणजे की ही इथे हा आहे बाथटब, गीझर वगैरे सगळं आहे इथे. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की इथे अशा रूम्स असतील. सो ह्या गावामध्ये तुम्हाला अशा रूम्स मिळणं म्हणजे भारी आहे. म्हणजे काय अजून आता आम्ही आहे ना बीचवर होतो ना, तर आमचं तेच बोलणं चाललेलं की अरे इथे स्टे केला पाहिजे होता, इथे खूप सुंदर असेल. आणि लकीली आमच्या कॉन्टॅक्टमध्ये जो किरण आला ज्याच्याकडे आम्ही कायक केलं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं अरे इथे रूम्सचे ऑप्शन्स पण आहेत आणि त्यांनी आम्हाला ही रूम दाखवली. सो असे इथे अजून रूम्स आहेत. बाथटब आहे, विदाऊट बाथटब आहे, त्या रूम्स तुम्हाला मिळतील. तर आता हे काका आहेत इथले ओनर आहेत, तर ते आपल्याला भेटले. काका एवढं सुंदर तुम्ही बांधलं आहे. म्हणजे मी ॲक्च्युली बीचवर गेलेलो ना, तर तेव्हा मला वाटलं नव्हतं की इथे अशा प्रकारच्या पण रूम्स असतील. तर बाहेरून आम्ही असा विचार पण केला की स्टे करायला पाहिजे होता, पण आता आज काय आम्हाला पॉसिबल नाही झालं. पण म्हणजे तुमचं इकडचं रिसॉर्टचं या नाव काय आहे?
आबाज ओशन व्ह्यू असं या अच्छा. रिसॉर्टचं नाव आहे. ओके हा, या जागेवरती 1963 सालापासून हॉटेलच आहे. ओके म्हणजे पहिल्यापासून पूर्वीपासून खवणेमध्ये हॉटेलच आहे. परंतु त्यावेळेला आमचं चहा पाण्याचं वगैरे जे असायचं पूर्वीचं आमच्या झापेचं अच्छा. तसं हॉटेल होतं आणि नंतर कालांतराने थोडं बंद झालं. आम्ही बनवलं आणि 2012ला आम्ही हे बनवलं हॉटेल म्हणजे अच्छा. जागा बनवली आणि त्यानंतर आता 2023 पासून हॉटेल बांधायला सुरुवात केली. 4 रूम आमचे तयार आहेत. त्यात एका रूम मध्ये तुम्ही बघताय टब आहे. अच्छा. म्हणजे ही- सर्व रूम एसी आहे. ओके. आणि फर्स्ट फ्लोअर पासून कुठल्याही रूम मध्ये तुम्ही गेलात तर प्रत्येक रूमच्या बाथरूम मधून तुम्हाला सी व्ह्यू होईल. अच्छा. असं याचं ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे. नाही खूप सुंदर आहे ॲक्च्युली. इथे म्हणजे हे जे कर्टन्स लावलेत ना इथून सगळीकडनं तुम्हाला मस्त व्ह्यू आहे. आता काळोख झाला त्याच्यामुळे का आपण नीट दाखवू नाही शकत पण बाहेरून मी तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा आता मी जे बोलत होतो ना व्ह्यू तो हा आहे. आता मगाशी आम्ही ना इथे खाली होतो म्हणजे इथे बीचवर होतो. सो आता आपण इथे वर आलो. मगाशी आम्ही इथून खालून बघितलं हे रिसॉर्ट. सो म्हटलं की एकदा जाऊन चेक करूया.